1 मिनिट मोरल स्टोरी. माझं गाव. माझं गाव हा शब्द किती आपुलकीचा आहे. माझं गाव खूप सुंदर आणि शांत आहे. गावाच्या चारी बाजूला हिरवीगार शेती, मोठी मोठी झाडं आणि स्वच्छ नदी आहे. सगळे पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येतो. गावातील लोक खूप प्रेमळ आणि मदत करणारे आहेत. सण, उत्सव आणि आनंदाचे क्षण सगळे मिळून साजरे करतात. एकदा उन्हाळ्यात गावात पाण्याची खूप कमतरता निर्माण झाली. विहिरी आणि तलाव हळूहळू कोरडे पडू लागले. लोक चिंतेत पडले. काही लोक पाणी वाया घालवत होते. त्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली. गावातील सरपंचांनी एक सभा घेतली. त्यांनी सर्वांना सांगितलं, जर आपण आज पाणी वाचवलं नाही तर उद्या खूप मोठी अडचण येईल. मग गावातील सर्व लोकांनी मिळून काम करण्याचा निर्णय घेतला. गावातील मुलांनी घराघरात जाऊन लोकांना पाणी वाचवण्याचा संदेश दिला. कुणी झाडांना कमी पाणी घातलं, कुणी नळ उघडे ठेवणं बंद केलं, तर काही लोकांनी नवीन झाडं लावली. गावातील महिलांनीही पाणी साठवून वापरण्याची सवय लावली. काही दिवसांनी जोरदार पाऊस पडला. तलाव आणि विहिरी पुन्हा भरल्या. गाव पुन्हा हिरवंगार आणि आनंदी झालं. सर्वांना समजलं की एकत्र येऊन काम केलं तर कोणतीही समस्या सोडवता येते. त्या दिवसापासून गावातील प्रत्येक जण पाणी आणि निसर्गाची काळजी घेऊ लागला. गोष्टीचे तात्पर्य आहे, गावाची एकता, मेहनत आणि निसर्ग प्रेम यामुळे जीवन सुंदर बनते.